खूप वर्षांपासून आपल्या देशात सामाजिक, कौटुंबिक व वंश वैर सुरू आहेत. कित्येक समाज सुधारक आले, कित्येकांनी प्रयत्न केला हा वैर संपवायचा, पण ते कधीच शक्य झालं नाही. असंच मंगलपूर गावामधल्या सोमनाथच्या कुटुंबाशी काही लोकांचा काही गरज नसताना वैर होता. गावातील जमीनदारापासून आणखी बऱ्याच लोकांना त्याच्या सुखी समृद्धी आयुष्याचा हेवा वाटायचा. हे घे बाळा, तुझी बॅग आणि हा टिफिन, आणि ऐक, संध्याकाळी लवकर घरी ये. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव बाळा, जर कुणी अनोळखी किंवा ओळखीची व्यक्ती दिसली आणि ती म्हणाली की हे खा ते खा किंवा चल तुला घरी सोडतो, तर त्याचं बिलकुल ऐकू नकोस. काय बाबा, तुम्ही पण रोज एकच गोष्ट सांगत असता मला. असं बोलावं लागतं बाळा, सध्या परिस्थिती खूप खराब आहे. बाबांनी जे सांगितलंय ना ते नीट लक्षात ठेव आणि सांभाळून घरी ये. रोज तर व्यवस्थित येतो ग आई, आज काय वेगळं होणार आहे का? ठीक आहे, सांभाळून येईन मी. अरे, हा तर सोमनाथांचा मुलगा आहे ना रे? बाळा, चल आम्ही तुला घरी सोडतो. नाही, आई बाबांनी सांगितलंय की कोणासोबतही कुठेही जायचं नाही. अरे तुझा बाप पण जाईल. आज सोडायचं नाही याला, जमीनदारांचा हुकूम आहे. दलदलीमध्ये अडकल्यावर जास्त हलायचं नसतं, स्थिर राहायचं. जितकं तू हलणार तितका तू त्यात आत अडकत जाशील. पण बाबा, जर मी स्थिर राहिलो तर मग मी वाचणार कसा? बाबा, मी आता तुम्हाला आणि आईला पाहू शकणार नाही का? रात्र खूप गडद होत चालली आहे. जर कोणता जंगली प्राणी इथे आला तर? जर बाबांच्या शब्दांची आठवण झाली नसती तर आतापर्यंत मी बुडून गेलो असतो. पण बाबा मी कसा वाचणार सांगा ना, कसा? बरं झालं असतं जर या वाटीमध्ये एक दोरी अडकली असती. अरे, दोरी! धन्यवाद वाटी, तू तर माझी मदत केलीस. ही दोरी कुठून आली बरं? चल, मी तुला माझ्या घरी घेऊन जातो. अरे बापरे, सिंह! गावकरी खरं बोलायचे, ह्या गावातल्या जंगलामध्ये कधी कधी सिंह सुद्धा दिसतो. बरं झालं असतं जरा आम्ही एकमेकांशी संवाद साधू शकलो असतो. तुम्ही माणसं आम्हाला जंगलात डिस्टर्ब करायला येता, वाचणार नाहीस तू. नाही, मी तुम्हाला डिस्टर्ब करायला नाही आलोय. ते तर माझे शत्रू मला इथे मारायला आले आहेत. मी तर तुमची मदत करायला आलो आहे. कसली मदत? अहो, मी तुम्हाला ताजं जेवण देऊ शकतो जर तुम्ही माझ्यासोबत माझ्या गावी माझ्या घरी आलात तर. आणि जर नाही दिलंस तर मग तुम्हाला जे हवं ते करा. ठीक आहे, चल बस माझ्या पाठीवर. कुठे कुठे शोधलं तुम्ही त्याला? व्यवस्थित शोधलं नसेल, नाही तर तो सापडला असता. परत जाऊन शोधा. ठीक आहे, जातो मी. तू रडू नकोस, आपल्या बाळाला काही नाही होणार. तो व्यवस्थित घरी येईल. अरे बापरे, सिंह! दरवाजा बंद कर. अहो पहा, सिंहाच्या पाठीवर आपला भोला बसला आहे. वेळ लागलाय का तुला? आता सगळीकडे फक्त भोलाच दिसतोय. दरवाजा बंद कर. बाबा, मी आलो घरी. भोला, पळ लवकर उतरून. बाबा, आई, हा माझा मित्र आहे. हे आहेत माझे आई बाबा. घाबरू नका आई बाबा, हा तुम्हाला नमस्कार करतो आहे. बोल बरं. नमस्कार आई बाबा. अरे, हा माणसांसारखा कसा काय बोलू शकतो? नाही आई, ही तर जादूच्या वाटीची कमाल आहे. आई, माझ्या मित्राला जेवण दे ना ग. हो, ते बाजूच्या खोलीमध्ये त्याच्यासाठी ताजं जेवण आहे. त्या खोलीमध्ये तुमच्यासाठी ताजं जेवण ठेवलं आहे. तुम्ही जाऊन खाऊ शकता. कमी पडलं तर बाबा आणखी आणून देतील. शेवटी तू माझा मित्र जो आहेस.
हो हो माझा भोला, मी किती घाबरले होते. कुठे राहिला होतास रे तू? आई, मी शाळेतून घरी येत होतो तेव्हा अचानक जमीनदारांची 3 माणसं माझ्या समोर आली. बघ, मी बोललो होतो ना, काहीच नाही होणार आपल्या मुलाला. तो व्यवस्थित घरी परत येईल. चल बाळा, तू पण काहीतरी खाऊन घे, भूक लागली असेल. जमीनदार साहेब, जेव्हा तुला माहितीये की मी जमीनदार साहेब आहे, तर मग तू का तुझ्या या जमिनीसाठी माझ्याशी शत्रुत्व पाळतोयस? बाकी लोकांसारखी तू पण जमीन माझ्या ताब्यात दे, नाहीतर इतकं लक्षात घे, मी तुझ्या मुलाला किडनॅप केलेला आहे. त्याला जिवंत नाही सोडणार मी. तुम्ही किडनॅप केलंय? होय. आज संध्याकाळी माझ्या 3 माणसांनी हे काम केलंय. ते सर्व जंगलात गायब झाले आहेत. आता ते तेव्हाच येतील जेव्हा तू तुझी जमीन माझ्या ताब्यात देशील. जमीनदार काका, ते तिघे कधीच परत येणार नाही. त्यांना तर सिंहाने खाऊन टाकलं. काय? होय. तर मग आता आम्ही तुला खाऊन टाकतो. ए, बघत काय बसलात? पकडा त्याला. सिंह माझ्या मित्रा, मला या शत्रूंपासून वाचव. थांब माझ्या मित्रा. तुला ताजं भरलेलं मांस खायचं आहे ना, तर मग त्यांना खाऊन टाक. नाही नाही भोला बाळा. सोमनाथ, माझ्या भावा, समजव तुझ्या मुलाला. भोला, माझ्या लाडक्या बाळा, समजाव आपल्या सिंहाला. थांब माझ्या मित्रा. जमीनदार काका, हा म्हणतो आहे, हा तुम्हाला तेव्हाच सोडेल जेव्हा तुम्ही त्याच्या रोजच्या जेवणाची सोय करून द्याल. हो हो हो, करेन मी. रोज मी याच्यासाठी ताजं जेवण जिथे बोलणार तिथे पोहोचवेन मी. पण मला मारू नका, मला सोडून द्या. सिंह म्हणतो आहे की जर काही शहाणपणा केला तर मग तो तुमच्या कुटुंबाला. समजलं. कोणता शहाणपणा नाही. आणि माझी जमीन नको मला. उलट मी तुम्हाला 4 एकर जमीन देतो. आणि अशा प्रकारे भोळाच्या बाबांनी जमीन तर वाचवलीच, त्याशिवाय सिंहाच्या रोजच्या रोज जेवणाची सोयही भोळाने जमीनदाराकडून करून घेतली. भोळा विचार करत होता, जर त्याने दलदलमध्ये अडकल्यावर शांतपणे डोकं चालवलं नसतं तर मग त्याला ही जादूची वाटी मिळाली नसती आणि या सर्व घटना घडल्या नसत्या. म्हणूनच बोलतात ना, अडचणीत सुद्धा शांतपणे विचार केला पाहिजे. घाईघाईने विचार केल्यास कधीच कोणाचं भलं होत नसतं.